अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त जयंती आपण कशी साजरी करायची व कोणती सेवा करायची. तर उद्या आहे 26 डिसेंबर. दत्त महाराजांची जयंती आहे. तर उद्या आपण दत्त महाराजांची कोणती सेवा करायची व दत्त जयंती कशी साजरी करायची हे मी तुम्हाला सांगत आहे. तर काय करायचं, आपल्या घरामध्ये जर दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर आपण काय करावे, दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो व्यवस्थित स्वच्छ असा पुसून घ्यावा. त्याला अष्टगंध लावावे, धूपदीप ओवाळावे आणि त्यानंतरनं अक्षदा आणि त्यांना नैवेद्य दाखवावा. आणि जर आपल्याकडे फोटो नसेल, आपल्याकडे जर त्यांची मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक कसा करायचा हे तर तुम्हाला सगळं माहीत आहे. अभिषेक करताना एकदा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं, फलश्रुती म्हणायची नाही, फक्त गणपती अथर्व शिष्य म्हणायचं. त्यानंतरनं श्रीश्रुत एकदा म्हणायचं, पुरुष सूक्त एकदा म्हणायचं. जर आपल्याकडे पुस्तक नसेल किंवा आपल्याला ह्या जर सेवा माहीत नसतील, ह्या गोष्टी जर आपल्या पाठ नसतील किंवा आपल्याकडे कुठला स्रोत नसेल तर आपण फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा जप करत आपण अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर व्यवस्थित मूर्ती पुसून घ्यायची आणि देवघरामध्ये आपण ज्या स्थानी ठेवतो त्या स्थानी आपण ती मूर्ती ठेवायची. त्यानंतर त्याला आपण दीप धूप ओवाळायचे, त्याला अष्टगंध लावायचा आणि अक्षदा व्हायच्या आणि पिवळं फुल व्हायचं. कारण की गुरुचा कलर असतो हा पिवळा आणि दत्त महाराज म्हणजे हे आपले गुरु आहेत. तर आपण त्यांच्यासाठी उद्या पिवळं फूल व्हायचं. आता नैवेद्य काय दाखवायचा, नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा करू शकता किंवा घेवड्याची शेंग केली तर अतिउत्तम, कारण दत्त महाराजांना घेवड्याची शेंग आवडते. त्यानंतर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही गूळ आणि हरभऱ्याची डाळीचा नैवेद्य दाखवू शकता. हे दत्त महाराजांना आवडणारे पदार्थ आहेत. हे झाले नैवेद्याबद्दल. आता आपण सेवा काय करायची, तर उद्या आपण सेवा करताना करेक्ट 12:15 अध्याय 4 वाचायला चालू करायचा. तो अध्याय आपण पूर्ण नाही वाचायचा. आपण कुठपर्यंत अध्याय वाचायचा, जिथपर्यंत आपले जे काही त्रिमूर्ती गेले होते ते बाळ रूपामध्ये झाले तिथपर्यंत वाचायचा अध्याय. त्याच्यापुढे आपण अध्याय वाचायचा नाही. तो झाल्यानंतर आपण स्टॉप करायचा. त्यानंतर 12:39 करेक्ट उद्या आपण दत्त महाराजांची आरती करायची. त्यामध्ये कोणती आरती करायची, गणपती बाप्पाची आरती करायची, दत्त महाराजांची, स्वामी समर्थांची, नृसिंह सरस्वतींची, शंकराची, यापैकी तुम्हाला ज्या कुठल्या आरत्या पाठ असतील, ज्या कुठली आरती करू वाटते देवाची, त्या आरत्या उद्या तुम्ही करायच्या. असे काही नाही की सगळ्याच आरत्या करावं म्हणून काही नियम नसतो. कारण आपण 12:39 उद्या दत्त जयंतीचा सोहळा आपण साजरा करणार आहे, म्हणून 12:39 उद्या आपण आरती करायची असते. स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ उद्या आपण पठण करायचा. एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय श्री स्वामी समर्थांचा जप करायचा, एक माळ. श्रीपाद वल्लभ दिगंबर आपण 108 वेळा म्हणू शकतो. म्हणजे आपण ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा आहेत ना त्या उद्या आपण करायच्या. आता त्यानंतर आपण उद्या दान धर्म काय करायचा, जेणेकरून की दत्त महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहील. तर उद्या आपण काय करू शकतो, अन्नदान करायचं. अन्नदानामध्ये आपण काय करू शकतो, कोणतंही पिवळ्या रंगाचं अन्नदान करायचं. कारण आपल्याला माहीत आहे पिवळा रंग हा गुरुदत्तांना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे. तर उद्या काय करू शकता, तुम्ही पेढे पिवळ्या कलरचे नेऊ शकता किंवा बर्फी नेऊ शकता किंवा तुम्ही ढोकळा नेऊ शकता किंवा तुम्ही वडापाव नेऊ शकता, तुम्ही भजी नेऊ शकता. म्हणजे जे काही पिवळ्या प्रकारचं जे काही तुम्हाला मिळेल ना ते करू शकता. जर ते पण तुमच्या ह्यानी पॉसिबल होत नसेल ना तर उद्या तुम्ही फुटाणे आणि गूळ जरी तुम्ही उद्या अन्नदान केले ना ते सुद्धा खूप सर्वश्रेष्ठ अन्नदान आहे. आता अन्नदान करायचे कुठे, तर अन्नदान तुम्ही जर आपल्या इथे कुठे दत्ताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे अन्नदान करू शकता. किंवा तुम्ही येता जाताना तुम्हाला वाटेवरती कोणाशी लोक दिसले जी की भुकलेली लोक असतात तिथं पण तुम्ही अन्नदान करू शकता. आणि अजून एक, उद्या जयंती असल्यामुळं खिचडी वगैरे शाबू वगैरे याचं जरी तुम्ही अन्नदान केले ना तरीसुद्धा ते खूप बहुमोलाचं अन्नदान ठरतं. तर
तुम्ही काय अन्नदान करता हे देव बघत नसतो. देव फक्त आपल्या श्रद्धेचा आणि आपण जो काही श्रद्धेने त्याला नैवेद्य देईल ना याचा भुकलेला असतो. तर उद्या ह्या सेवा तुम्ही नक्की करा. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा पुढच्या जयंतीपर्यंत नक्कीच काही ना काहीतरी तुम्हाला फळ भेटेल. फळ भेटण्यासाठी आपण कधीच कुठली सेवा करत नसतो. पण आपल्या मनातल्या काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. मला खात्री आहे माझे जे काही मित्रबांधव, जे काही सेवक आहेत, ते नक्कीच उद्या या सगळ्या सेवा करतील आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण उद्या दत्त महाराज साक्षात आपल्या पृथ्वीवरून भ्रमण करत असतात. ही जी काही झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी आणि दत्त महाराजांचरणी मी अर्पण करते आणि अ, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.